नमस्कार मित्रांनो, मी मुंडे कल्पना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कालच्या रविवारच्या झालेल्या MPSCच्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते, जेणेकरून आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर देणं आवश्यक आहे। त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, कारण अनेक महत्त्वाचे प्रश्न जे की तुम्हाला इतर परीक्षांसाठीही उपयोगी ठरतील असे प्रश्न आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला मग पहिला प्रश्न पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। संख्या मालिका या टॉपिक मधील सहसंबंध या भागावरील हा प्रश्न आहे। याचा अर्थ पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो आणि जशा प्रकारचा संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी असायला पाहिजे। तर पहा, अशा प्रकारचा हा प्रश्न होता। तर तुम्ही या दोन संख्यांचा संबंध वर्ग करा, घन करा, बेरीज करा, वजाबाकी करा अथवा गुणाकार करा, काहीही केल्या लागणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं अंदाजे उत्तर कोणतं तरी देऊन टाकलेलं आहे। तर पहा, थोडा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की 48 ही जी संख्या आहे पहिली, ही संख्या 49 या वर्ग संख्येच्या जवळची संख्या आहे। पहा 48, एकच मिनिट पेन घेत आहे पहा मी। 48 ही जी संख्या आहे मित्रांनो, ही 7चा वर्ग 49 वजा 1 अशा पद्धतीने या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणून आपण ही लिहून घेऊयात। पहा, 7चा वर्ग बरोबर आहे 49 वजा 1 48, बरोबर आहे। आता 48 ला आपल्याला घेतलेला आहे 512, म्हणजे 7च्या पुढची संख्या, 7च्या पुढची संख्या कोणती? 8, 8चा घन अधिक 1 अशा प्रकारे इथे 512 अधिक 1 513 ही संख्या घेतलेली आहे। पहा, वर्ग घेतलेला आहे 7चा, 49 मायनस 1 48, 7च्या पुढची नैसर्गिक संख्या 8चा घन अधिक 1 अशा प्रकारे इथे सहसंबंध लावलेला आहे। अगदी त्याचप्रमाणे पहा, 63च्या जवळची वर्गसंख्या 8चा वर्ग बरोबर आहे 64 वजा 1 आले 63, बरोबर आहे। आणि 63च्या पुढची नैसर्गिक संख्या 9, तिचा घन आहे 729 आणि 729 अधिक 1 या ठिकाणी आपल्याला उत्तर घ्यायचं आहे मित्रांनो 730। तर अशा प्रकारचा थोडासा क्लिष्ट संबंध या ठिकाणी लावलेला आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 1 मार्क्स गेलेला आहे। पहा, आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात मित्रांनो। आता पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये काठीने पाठी अगदी कमी आहे। पहा, जसा की सरळ सेवेला पोलीस भरतीला प्रश्न पडतो संख्या मालिकेवरती, अगदी सेम तसाच आणि तितका सोपा हा प्रश्न टाकलेला आहे। म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जी काही मुलं सरळ सेवेची तयारी करणारी आहेत त्यांचा जीके हा जर सब्जेक्ट परफेक्ट असेल तर सहज ते प्रिलियम क्रॅक करू शकतात। त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे लेक्चर महत्त्वाचं आहे की बाबा नेमकं या पेपर्समध्ये काय विचारलं जातं आणि आपण या सुद्धा परीक्षेची तयारी करू शकतो का। तर अगदी आरामशीर आणि बिनधास्त करू शकता मित्रांनो, कारण प्रिलियमला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण अशासारखा काही भाग या ठिकाणी नसतो। तर आपल्याला फक्त जीके हा विषय पहिल्या पेपरसाठी महत्त्वाचा आहे। ज्यांना जीके मध्ये 25 पैकी 20-21 मार्क येतात त्यांनी बिनधास्त ही परीक्षा देऊ शकता। आणि दुसरा जो क्वालिफाइंग पेपर आहे CSAT, तर यामध्ये उतारे आणि काय जे गणित बुद्धिमत्ता असेल, तर कालच्या पेपरला गणित बुद्धिमत्ता ही चांगल्या दर्जाची आणि जास्तीत जास्त 21 प्रश्न टाकले होते, म्हणजे याच ठिकाणी आपल्याला 41 मार्क्स मिळून जातात आणि 66 ते 67 मार्क्ससाठी आपण या CSATला क्वालिफाइंग आहोत। त्यामुळे नक्कीच मित्रांनो तयारी करत आहात तर सर्वच एक्झाम द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही। काय सांगता येते,
सरळ सेवेची तयारी करता करता एखाद्या वेळेस तुम्ही क्लास 1 सुद्धा होऊ शकता. प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी असते, पण आपल्याला ती ट्राय करून पाहावी लागते, आपल्याला बाहेर काढून पाहावी लागते. तर पहा मग हा प्रश्न किती सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त प्लस प्लसची संख्या सिरीज आहे मित्रांनो. तुम्हाला मी सांगितलेले जेव्हा दिलेल्या संख्या चढत असतील आणि हळूहळू चढत असतील तर अशा वेळी नक्कीच त्या ठिकाणी बेरीज असायला पाहिजे. तर बघा 4 अधिक 3 जर केलं मित्रांनो तर 7 येतात. पुन्हा 7 मध्ये 4 केलं तर 11 येतात. 11 मध्ये 5 केलं तर 16. 16 आणि 7 22 आणि 22 आणि 8 29 आणि 29 अधिक 9 पहा 29 आणि 9 या ठिकाणी उत्तर यायला एकच मिनिट काहीतरी आपलं या ठिकाणी चुकलं. तर या ठिकाणी पहा मित्रांनो परत 16 अधिक 6 22 6 अधिक 7 29 आणि 29 अधिक 8 घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून या ठिकाणी 29 आणि 8 आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 37. तर पहा अशा प्रकारच्या साध्या संख्या सिरीज अंकमालिका या भागावरती तब्बल आपल्याला या परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न एकाच टॉपिकवरती टाकलेले होते. मग जर MPSCच्या दृष्टीने हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे तर विचार करा सरळ सेवेच्या दृष्टीने हा टॉपिक किती महत्त्वाचा असेल. त्यामुळे ज्यांचा कुणाचा अंकमालिका हा टॉपिक कच्चा आहे त्यांनी आजच तो तयारीला घ्यायचा आहे. त्याचे स्टेप बाय स्टेप नियम पाहायचे आहेत आणि भरपूर अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. चला मग पाहूयात आपण दुसरा प्रश्न. आता पहा मित्रांनो या जर प्रश्नाकडे तुम्ही पाहिलं तर हा एक तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि यांचा आडवा किंवा उभा असा संबंध लावून आपल्याला क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणची संख्या या ठिकाणी काढायची आहे. जर थोडंसं निरीक्षण केलं किंवा व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता की आपण हा प्रश्न सोडवू शकतो का. तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सहसंबंध असा दिलेला आहे पहा की 2चा वर्ग आहे 4 आणि परत 4 ची दुप्पट आहे 8. ओके 2चा वर्ग आहे 4 आणि 4 ची दुप्पट या ठिकाणी दिलेली आहे 8 पहा. त्याचप्रमाणे 3चा वर्ग आहे 9 आणि 9 ची दुप्पट या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याला 18. ओके काही जणांनी या ठिकाणी उत्तर 27 असं दिलेलं आहे. तर 27 असं उत्तर मुळीच नाहीये, कारण या ठिकाणी पुन्हा 16 ची 4 पट आपल्याला घ्यावी लागली असती जी की 64 आलेली नाही. तर त्याचप्रमाणे 4चा वर्ग 16 आणि 16 ची दुप्पट आहे मित्रांनो 32. तर अशा पद्धतीचा हा तिसरा प्रश्न संख्या मालिकेवरती टाकण्यात आलेला होता पहा. पहा मित्रांनो चौथा सुद्धा प्रश्न संख्या मालिका याच टॉपिक वरती दिलेला आहे आणि संख्या सिरीज दिलेली आहे. मध्ये 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क्स आहेत आणि या 2 क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे. तर इथे जर पाहिलं संख्यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एक संख्या चढत आहे आणि दुसरी संख्या उतरत आहे, परत चढत आहे परत उतरत आहे. तर जे कोणी नवीन अभ्यासाला लागले असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की जेव्हा अशा प्रकारे एक संख्या मोठी एक लहान परत मोठी परत लहान अशा जर संख्या येत असतील तर क्रमाने फरक काढत बसू नका. त्या ठिकाणी 2 सिरीज असतात, एकाआड एक संख्यांचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागतो. किंवा आणखीन एक हुक आहे पहा, प्रश्नामध्ये जर 2 प्रश्नार्थक चिन्ह असतील तर समजून घ्यायचं या ठिकाणी 2 संख्या मालिका आहेत. जर 3 प्रश्नार्थक चिन्ह असतील तर समजायचं या ठिकाणी 3 संख्या मालिका आहेत. तर पहा आज आपण एकाआड एक संबंध लावून पाहूयात. 69 अधिक 76 प्लस 7 करायचे आहेत मित्रांनो. 76 अधिक 83 इथं सुद्धा प्लस 7 करायचे आहेत. 83 मध्ये प्लस 7 केल्यानंतर आपलं उत्तर दुसऱ्या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी येणार आहे 90 आणि 90 मध्ये परत 7 करून बघा 97 म्हणजे 100% आपला जो सहसंबंध आहे तो क्लिअर आहे. त्याच्यानंतर पहा ही मात्र उतरती मालिका आहे. 53 मधून किती मायनस केल्यानंतर 46 येतील पहा.
तर निश्चितच 53 मधून 7 जर मायनस केले तर 46 येतात. 46 मधून जर 7 मायनस केले तर मित्रांनो या ठिकाणी 39 ही संख्या यायला पाहिजे. परत 39 मधून 7 मायनस करा, बरोबर 32 येत आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो 39,90. बरोबर आहे. पहिली संख्या आहे 39 आणि दुसरी संख्या आहे 90. तर त्याऐवजी तुम्ही जर 90,39 असा पहिला पर्याय दिला तरी सुद्धा उत्तर चुकतं बरं का. कारण पहिली संख्या पहिल्यांदाच सांगायची आहे आणि दुसरी संख्या आपल्याला दुसऱ्यांदाच सांगायची आहे. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आता पहा मित्रांनो, सलग 5वा प्रश्न या ठिकाणी संख्या मालिका याच टॉपिकवरती टाकण्यात आलेला आहे. अगदी सरळ सेवेच्या लेवलचा हा क्वेश्चन आहे. कुणीही थोडासा विचार केला तर याचं उत्तर देऊन टाकेल. तर काय दिलेलं आहे पहा मित्रांनो, याच्यामध्ये वरच्या 2 संख्यांचा काहीतरी आपल्याला यामध्ये सहसंबंध लावायचा असतो आणि त्यावरून आपल्याला खालची संख्या काढायची असते. तर काहीच नाही पहा, वरच्या संख्येचा वर्ग आणि वर्गाची बेरीज खाली दिली. 10चा वर्ग 100, 3चा वर्ग 9, बेरीज आलेली आहे पहा 109. 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16, बेरीज आलेली आहे पहा 65. प्रमाणेच 11चा वर्ग 121, 6चा वर्ग आहे 36, यांची बेरीज पहा 6 ने 1 7, 5 आणि 2 ला 2. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 157. तर पहा, सरळ सेवेचा अभ्यास करणारी सुद्धा मुलं इकडे येऊ शकतात आणि ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकतात. पहा, तर फक्त संख्या मालिका या एकाच टॉपिकवरती तुम्हाला मी 5 प्रश्न सांगितलेले आहेत आणि 5 प्रश्न म्हणजे आज या ठिकाणी 10 मार्क आपण सहज यावरती मिळवू शकता. तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. तर पहा मित्रांनो, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुरुष आणि स्त्रिया एका गावातील पुरुष आणि स्त्रियांचं गुणोत्तर 9 जसे 8 या प्रमाणात दिलेले आणि पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे असं सांगितले. पहा, तर इथेच आपल्या उत्तरासाठी आपल्याला क्ल्यू भेटलेला आहे. तर आपल्याला काढायचे त्या गावातील स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे, एकूण संख्या किती आहे. तर पहा, या ठिकाणी 9 जसे 8 यामध्ये फक्त 1चा फरक आहे. 9 आणि 8 मध्ये 1चा फरक आहे. म्हणजे पुरुषांचं जे प्रमाण आहे हे स्त्रियांपेक्षा फक्त 1 ने जास्त आहे. तर हे 1 बरोबर आपल्याला किती घ्यायचेत, मग 500 घ्यायचेत. 1 प्रमाण जास्त म्हणजे किती संख्या जास्त आहे मित्रांनो, 500. तर फक्त गुणोत्तराला गुणा पहा. 9ला जर 500 ने गुणलं तर 9 5 45. पुरुषांची संख्या आहे 4500 आणि 500 ने जर 8ला स्त्रियांच्या गुणोत्तराला गुणलं तर 8 5 40. स्त्रियांची संख्या आहे मित्रांनो 4000. करा यांची बेरीज पहा. 0ला 0, 0ला 0, 5ला 5 आणि 8ला 8. अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष या दोन्हींची बेरीज आहे 8500. एकूण संख्या किती आहे, तर 8500. पर्याय क्रमांक 1. ओके, तर अशा पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न जे की कुणालाही जमतील असे प्रश्न या परीक्षेमध्ये आलेले होते. पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा जो प्रश्न आहे हा गणितातला लसावी आणि मसावी या भागावरती विचारण्यात आलेला आहे. 2 संख्यांचा लसावी हा मसावीच्या 45 पट आहे आणि एक संख्या 125 आहे आणि त्या दोन्ही मसावी आणि लसावीची बेरीज आहे 1150. तर आपल्याला काय काढायचं आहे, दुसरी संख्या काढायची आहे. आपल्याला काहीच करायचं नाही. पहा, पर्यायाकडून जर गेलात तर पहिली संख्या आहे मित्रांनो प्रश्नातच दिलेली 125. पहिला पर्याय पाहून घ्या. पहिला पर्याय आहे या ठिकाणी 225. काढा यांचा लसावी. या पद्धतीने जर लसावी काढलात तर आयुष्यात कधीच लसावी चुकत नाही. म्हणून आता 25 ने दोन्हींना भाग जातो. 25 5 125, 25 9 225. तर पहा, 5ला 9ला यापुढे भाग जात नाही. हा आलेला आहे आपला मसावी
आता सर्वच संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो आपला लसावी. या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला काय असतो लसावी. तर पहा 9 5 45 गुणुले इकडे आलेले हे 25 जर गुणाकार केला तर लसावी मिळेल 25 5 1400 हातशे आलेले आहेत 12 25 चोक 100 100 आणि 12 112 म्हणजे लसावी आलाय आपला 1125 मसावी आलेला आहे फक्त 25 दोन्हींची बेरीज यायला पाहिजे आपली 1050 आली का पहा 1050 आली. 1125 मध्ये 25 मिळवून द्या म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 225 हे उत्तर आपलं करेक्ट आहे. म्हणजे काही पर्यायांना आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन कडून जर गेलं तर तो प्रश्न पटकन सुटत होता. पुढचा प्रश्न पहा. हा मात्र बुद्धिमत्ता या घटकामध्ये बॉडमास म्हणा किंवा चिन्हांची बदल म्हणा या घटकावरती हा प्रश्न होता आणि खूप मजेशीर प्रश्न आहे. आपल्याला काहीच करायचं नाही, जी संख्या सांगितली त्या ठिकाणी ते चिन्ह ठेवायचे आणि बॉडमॉसच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा कसा. तर या ठिकाणी 15 आणि W दिले, मग 15 ला 15 लिहून घ्या मित्रांनो. पहा पण W चा अर्थ काय आहे तर W हा वजाबाकी दर्शवितो म्हणून -12 करा. त्यानंतर T हा काय दर्शवितो आपल्याला तर बेरीज दर्शवितो म्हणून T च्या नंतर 8 जशास तसे लिहून घ्या. आता R जो आहे आपल्याला काय दर्शवितो भागाकार दर्शवितो. पुन्हा 2 घ्या. परत राहिला B जो आहे आपल्याला काय दर्शवितो गुणाकार दर्शवितो. तर अशा प्रमाणे त्या अक्षरांच्या ऐवजी आपण चिन्ह ठेवलेली आहेत. आता आपल्याला हे बॉडमॉसच्या नियमाप्रमाणे सोडवून पाहायचं आहे. तर पहा पहिल्यांदा आपण भागाकार करूयात. बे चोक 8 गुणुले इकडे 6. दुसरा नियम आहे पहिल्यांदा भागाकार करा कंचे भागो बेवा अनुसार. दुसऱ्यांदा गुणाकार करा. पहा हे उत्तर आलेलं आहे आपलं 24 अधिक इकडे हे 12 आणि वजा इकडे हे 15. आता मित्रांनो बेरीज करताना या दोन्हींची डायरेक्ट बेरीज करायची नाही. तर पहिल्या संख्येला काहीच नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं, त्यामुळे बेरीज या दोन संख्यांची आपल्याला करायची आहे. तर पहा 15 आणि 24 यांची बेरीज येते मित्रांनो 39. किती येते बेरीज 39 आणि वजा यातून 12 करा. 9 मधून 2 गेले 7, 3 मधून 1 गेला 2. आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 27 जे की आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पहा वाटतायत का हे प्रश्न MPSC ला पडले असतील म्हणून. हो, पण कालचा जर रविवारचा पेपर पाहिला तर गॅझेटेड क्लास 1 च्या परीक्षेला हे प्रश्न पडलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती, म्हणजे त्या संख्येचे 100% बरोबर किती. तर पहा 2.5% म्हणजे 2.5 ला जर 8 ही संख्या असेल तर 100% 2.5% आणि 100% तर 100 ला किती पहा. फक्त त्रैराशिक मांडायचे मित्रांनो. पहा 100 गुणाकारामध्ये हे 8 भागाकारामध्ये 2.5. तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो जर दशांश काढायचा असेल तर दशांशानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य अपोजिटला देऊन टाका. हा दशांश आपोआप काय होतो उडून जातो. आता खाली राहिलेले आहेत निव्वळ 25. 25 ने 100 ला भाग देऊयात. 25 एक 25, 25 चोक 100. ओके, शून्य राहिलेला जशास तसा. आता 8चा आणि 4चा गुणाकार करूयात. 8 चोक 32 आणि आलेला शून्य जशास तसा. म्हणजे मित्रांनो विदिन सेकंदाच्या आत आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 320. किती उत्तर आलेलं आहे 320. तर पहा अशा प्रकारची प्रश्न या परीक्षेमध्ये विचारली गेलेली होती. कोणत्या घटकावर किती भर दिलेला होता, काटेने पाती कशी होती हे तुमच्या लक्षात यावं आणि सरळ सेवेची तयारी करता करता तुम्ही MPSC कडे वळावं या उद्देशाने आज मी या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयाचं विश्लेषण तुमच्या समोर ठेवत
आहे पहा. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. तर पहा मित्रांनो, वेन आकृत्या, बुद्धिमत्तेतील वेन आकृत्या या भागाला सुद्धा आपण जास्तीचं महत्त्व देत नाही, पण याच वेन आकृत्यांवर तब्बल 2 प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आलेले होते. तसं आजकालच्या ज्या काही एक्झाम होत आहेत त्या परीक्षांमध्ये वेन आकृत्यांवरील एक तरी प्रश्न आहे म्हणजे आहेच. त्यामुळे हा जर टॉपिक तुमचा कच्चा असेल तर या सुद्धा टॉपिकची तयारी करायची. हा टॉपिक तुम्हाला 100% तयार करायचा आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला विधानं दिलीत, अनुमानं दिलीत आणि त्याच्यावरून आपल्याला पर्याय दिलेली आहेत. तर पहिल्यांदा आपण विधानानुसार आकृती काढून घेऊया. पहा, सर्व कागद हे काय आहेत? पेन आहेत. त्यामुळे आपल्याला कागदाचं वर्तुळ मध्ये आणि पेनाचं वर्तुळ बाहेर टाकावं लागेल. सर्व कागद हे काय आहेत? आपले पेन आहेत पहा. त्याच्यानंतर दुसरं विधान म्हणतं सर्व टेबल हे पेन आहेत. म्हणजे आता टेबलाचं वर्तुळ नेमकं कागदात आहे का पेनात आहे हे काही आपल्याला माहीत नाही, पण पेनामध्येच टेबल आहेत आणि पेनामध्येच कागद आहेत हे मात्र आपण निश्चित सांगू शकतो. ओके, तर याच्यावरून आपल्याला अनुमान काढायचे काही टेबल कागद आहेत पहा. हे पूर्ण टेबल आहेत. या टेबलांपैकी एवढा जो भाग आहे हा कशाचा भाग आहे? कागदाचा भाग आहे. त्यामुळे काही टेबल हे निश्चितपणे या ठिकाणी कागद होऊ शकतात. एकही टेबल कागद नाही. तर पहा, हे मात्र विधान सत्य होणार नाही. एकही टेबल कागद होणार नाही असं कोणत्याच परिस्थितीत होणार नाही. त्यामुळे दुसरं विधान हे चूक आहे. दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला पर्याय लिहायचा आहे फक्त अनुमान 1 बरोबर. बघा, अनुमान 1 आणि 2 दोन्ही बरोबर नाही, दुसरं अनुमान बरोबर नाही आणि दोन्ही चूक सुद्धा नाही. त्यामुळे पर्यायानुसार आपल्याला उत्तर द्यायचे फक्त आणि फक्त अनुमान 1 आणि 1 बरोबर. ओके, पहा, अशाच पद्धतीचा वेन आकृतीवर दुसरा कोणता प्रश्न विचारण्यात आला होता? आता पहा मित्रांनो, समोर जर पाहिलं तर आपल्याला 3 वर्तुळ एकमेकांच्या गळ्यात गळे घालून दिलेली आहेत आणि आपल्याला सांगितलं या वर्तुळांमध्ये खालील दिलेल्या 3-4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य बसणार आहे. तर बऱ्याच जणांनी याचं उत्तर शिक्षक मानव पदवीधर दिलेलं आहे, काही जणांनी जलचर मासे आणि चिमणी दिलेला आहे. तर कसं मित्रांनो, पहा, जर वेन आकृत्यांचा तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे जे मानव आहेत आणि शिक्षक आहेत, पदवीधर आहे, काही जणांनी इथं मानवाला ठेवले आणि इथे शिक्षक आणि इथे पदवीधर. तर पहा, मानवाच्या बाहेर शिक्षक जाणार आहे का? याचा अर्थ असा होतो एवढे फक्त शिक्षक जे आहेत ते मानव आहेत आणि इकडले राहिलेले शिक्षक प्राणी आहेत, पशु आहेत, झाडे आहेत, काही आहेत. तर शिक्षक हा जो प्राणी आहे हा मानव प्राण्याच्या बाहेर जाणारा नाही, किंवा पदवीधर जे आहेत हे सुद्धा मानवाच्या बाहेर जाणार नाहीत. शिक्षक हे वर्तुळ पूर्ण मानवात यायला पाहिजे आणि पदवीधर हे सुद्धा वर्तुळ पूर्ण मानवात यायला पाहिजे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. जलचर मासे आणि चिमणी, तर चिमणीला आपण पाण्यामध्ये आणू शकत नाही. तुम्ही म्हणताल मॅडम पाणी प्यायला येते ना, तर तसं धरायचं नाही. ती पाण्यामध्ये राहते का? तर अशा प्रकारे ही चिमणी आणि जलचर याचा काही संबंध येणार नाही. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पहा, भांडे, स्टील आणि पितळ. म्हणून आपल्याला मधलं जे वर्तुळ आहे हे भांड्यांचं घ्यायचं आहे, हे स्टीलचं घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पितळचं वर्तुळ घ्यायचं आहे. तर याचा अर्थ ह्या एवढा भाग जो आहे हा भांड्यांचा आहे. भांड्यांमध्येच हा जो भाग आहे हे पितळेचे भांडे आहेत पहा. तर इकडले राहिलेली तर भांडे सोडून काही असतील, भांडे सोडून पण पितळचा यूज आहे ना. तर इकडे जो दिलेला भाग आहे एवढे भांडे हे फक्त स्टीलचे आहेत. तर इकडला भाग जो आहे स्टीलच्या इतर गोष्टी आहेत, भांडे सोडून पण स्टीलचा वापर आहे. तर मध्ये मग जर्मलची भांडी असतील, ॲल्युमिनियमचे असतील, जे काही असतील ते मधल्या भागामध्ये आहेत. अशा प्रकारे परफेक्ट म्हणलं तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हा वेन आकृत्या हा सुद्धा टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठलीही TCS पॅटर्न अनुसार किंवा IBPS पॅटर्न अनुसार एक्झाम येऊ द्या, त्यांचा कल
मॅथ्सपेक्षा रिझनिंगवर जास्तीत जास्त आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आत्तापर्यंत ज्यांनी गणित केलेलं आहे त्यांना थोडंसं आता बुद्धिमत्तेकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण त्यांना पाठांतरापेक्षा तुमची आकलन क्षमता किती आहे हे पाहायचं आहे. त्यामुळे निश्चितच कुठलीही एक्झाम पहा तुम्ही, गणितापेक्षा बुद्धिमत्तेकडे कल तुम्हाला वळलेला दिसणार आहे. या MPSCच्या एक्झाममध्ये सुद्धा गणिताचे 3 ते 4 प्रश्न, बाकी सर्वच्या सर्व बुद्धिमत्ता टाकण्यात आलेली होती. बरोबर आहे, कारण आपल्याला सुद्धा बुद्धीचाच वापर जास्त आहे. पुढचा प्रश्न पहा. आता पहा, मगवाचा लसावी मसावी आणि हा सुद्धा प्रश्न सरासरी हा या घटकावर आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये दिले आपल्याला 10 संख्यांची सरासरी 7 आहे. जर प्रत्येक संख्येला 15 ने गुणलं तर नवीन जी येणारी सरासरी आहे ती किती येईल? तर याची ट्रिक्स मी माझ्या सरासरीच्या टॉपिकमध्ये सांगितलेली. मित्रांनो, आपल्याला जर प्रत्येक संख्येला गुणलं, प्रत्येक संख्येला भागलं, प्रत्येक संख्येला मिळवलं, प्रत्येक संख्येमधून वजा केलं तर नवीन संख्यांची सरासरी काय, असा जर प्रश्न आला तर डायरेक्ट जी काही क्रिया आहे ही सरासरी सोबतच करायची. पहा, जी काही क्रिया आहे ती डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, सरासरीच्या सोबतच करायची आहे आणि डायरेक्ट उत्तर काढायचं आहे. प्रत्येक संख्येला गुणत बसा, मग सरासरी काढा. त्यापेक्षा 15 किती 105. तर या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपलं निघणार आहे मित्रांनो, नवीन येणाऱ्या संख्यांची सरासरी बरोबर आहे 105. ओके, आता पुढचा प्रश्न पहा. आता पहा, शेवटचा एक प्रश्न. या ठिकाणी भूमितीला सुद्धा वगळलं नव्हतं. पहा, भूमिती या भागावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न टाकण्यात आलेला होता. तर प्रश्न होता, एका आयताची रुंदी A आणि लांबी B जर रुंदी 20% ने कमी केली आणि लांबी 10% ने वाढवली तर नवीन आयताचं क्षेत्रफळ ABच्या तुलनेमध्ये शेकडेवारी किती? तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच आयताचं क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे पाठ असायला पाहिजे. तर समजा आपण पहिल्यांदा आयताची लांबी धरली 60, रुंदी धरली 50, 60 आणि 50 यांची बेरीज केली, बेरीज आली 110. 110ला आपण 2 ने गुणलं तर क्षेत्रफळ आलेलं आहे 120. त्यानंतर आपल्याला लांबी काय करायची, 20 न मायनस करायची म्हणजे 40 आली आणि रुंदी जी आहे ही 10 ने वाढवायची म्हणजे ती 60 आली. आता दोन्हींची बेरीज 40 आणि 60 100. 100ला जर 2 ने गुणलं तर 200. दोन्हींमध्ये फरक पडत आहे 20%चा. म्हणजे जे दुसरं क्षेत्रफळ आहे हे पहिल्याच्या तुलनेमध्ये किती टक्के येत आहे, 80% येत आहे. तर पहा, अशा पद्धतीने पूर्णतः मी तुम्हाला कालची झालेली MPSCची परीक्षा आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 99% ही प्रश्न मी माझ्या पद्धतीने बरोबर दिलेली आहेत. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं, नाही असं नाही. पहा, तर आजचं हे लेक्चर घेण्यामागचा उद्देश हाच आहे की जे काही सरळ सेवेची अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना समजावं की बाबा MPSCचा पेपर म्हणजे काय एवढा काही बाऊ नसतो किंवा इतकी काही अवघड मोठी गोष्ट नसते. वेळ तर खूप असतो. पहा, पहिल्या पेपरला वेळ प्रचंड असतो सोडवायला, कारण पूर्ण जीकेवर आधारित हे प्रश्न असतात. त्यामध्ये हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा करंट असेल, अशा सगळ्या घटकांवर आधारित 100 प्रश्न आणि 200 मार्क्स असा हा पहिला पेपर असतो. दुसरा पेपर मात्र क्वालिफाईंग असतो, ज्यामध्ये 80 प्रश्न, शेवटचे प्रश्न हे 2.5 मार्काला असतात. त्यामुळे 100 मार्क्स, एकूण मार्क्स तुम्हाला एका प्रश्नाला 2 याप्रमाणे हा पेपर असतो. तर या पेपरला तुम्हाला क्वालिफाय आहे म्हणजे यामध्ये 67च्या जवळपास तुम्ही जर मार्क्स घेतले तरच तुमचा दुसरा पेपर या ठिकाणी तपासला जातो, अन्यथा दुसरा पेपर तुमचा तपासला जात नाही. तर निश्चितच मुलांनो, पोलीस होता होता तुम्ही अधिकारी होऊ शकता किंवा इतर सरळ सेवेची तयारी करता करता अधिकारी सुद्धा होऊ शकतं. ज्यांची स्वतःला 3 वर्ष 4 वर्ष 4 नका पण चांगली जर मेहनत केली 2 ते 3 वर्ष स्वतःला
पुस्तकात गाडून घेण्याची तयारी आहे अशांनी नक्कीच MPSC ट्राय करावी. एकदा जर का तुम्हाला हे पद मिळालं तर तुमच्या आयुष्याचं सोनं आणि नंतर आईवडिलांच्या आयुष्याचं सुद्धा या ठिकाणी सोनं आहे. त्यामुळे नक्कीच आत्मपरीक्षण करा, कालचा झालेला पेपर मिळवा, त्यामधील प्रश्न पहा आणि आपण सुद्धा या परीक्षेला बसू शकतो अशी मनाची तयारी करा. आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.